चाणक्य मंडल परिवार. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार. प्रशासन हे देशसेवेचं साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी UPSC MPSC चे मार्गदर्शन. प्रवेश परीक्षा दिनांक 2 जून रोजी. संपर्क चाणक्य मंडल परिवार, पुणे. दूरध्वनी 020-2433842 आणि 24321177. चाणक्य मंडल परिवार. करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार. तर आता सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि अर्थातच सर्व मित्रमैत्रिणींनो, दरवर्षी 10वी-12वीचं वर्ष, त्याचे निकाल, त्यापूर्वी आपलं करिअर घडवण्यासाठीचं चिंतन, मग 10वीला किती टक्के, त्यासाठी क्लास कोणता, त्यासाठी दिवस रात्र फक्त मरमर मरायचं. 10वी-12वीची वर्ष, याला तर मी नाव दिलंय मागील जन्मातील पापे फेडण्याची संधी. त्या मुलामुलींना बिचाऱ्यांना काय 10वी-12वीच्या वर्षामध्ये काय एखादी TV वरची आवडती सिरियल बघतायत, त्यांचं आवडतं संगीत ऐकतायत, कोणत्या तरी कार्यक्रम, नाटक, चित्रपट किंवा एखाद्या ज्येष्ठ योग्य उत्तम वक्त्याचं मार्गदर्शन ऐकायला जातात वगैरे काय नाही. आणि घरामध्ये जरा 10वी-12वीतला मुलगा मुलगी असला, पाहुणे जर आले, त्यांच्या पण डोक्यात त्यांना वेगळं काही लक्षात असेल नसेल, 10वी-12वीचा मुलगा घरात असला की पहिले त्याचं नरडं पकडतात. मग बोर्डात येणार की नाही, मग किती टक्के मिळवणार, आणि पाहुण्यांच्या प्रश्नात पण गृहीत असतं पुढचा कंपल्सरी क्वेश्चन, मग मेडिकलला जायचं का इंजिनिअरिंगला. म्हणजे बस करिअर म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीच ह्याच्यामध्ये. पुढे निकाल लागतात. त्या निकालांचं मागच्या वेळी आपण पाहिलं की निकाल जरी 70-72% लागले तर त्याचा अर्थ आहे सुमारे 30% कपाळावर या शिक्षण उर्फ परीक्षा पद्धतीने मारलेला शिक्का नापास. मुलामुलींच्या व्यक्तिमत्वावर त्याचे होणारे परिणाम मला कळतात दोनच. एक परिणाम ज्याला नाव आहे इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड, कमीपणाची भावना, की या परीक्षा पद्धतीने माझ्या कपाळावर शिक्का मारलाय आणि मला हे अमुक एक विषय, त्याच्यात मला 100पैकी 35 मार्क नाहीत मिळवतात. कुठेतरी मनच खायला लागतं. घरामध्ये 4 पाहुणे आले, तोंड दाखवायला नको वाटतं. पुन्हा घरामध्ये एखादा उत्तम मार्क मिळवलेला मुलगा मुलगी असेल तर काही वेळा ते पाहुण्यांच्या लक्षात पण नसेल. पण जरा कुठं नापास झालेला मुलगा मुलगी असेल, बरोबर पाहुणे विचारतातच, काय रे किती टक्के मिळाले. त्या मुलामुलीला तोंड दाखवायला नको होतं, ते निघालेला असतो तो कुठेतरी बाहेर, हे पाहुणे धरतात नरडं त्याचं, किती टक्के मिळाले. तर म्हणतो, आई हे काका काय म्हणतायत बघ, मी आलो आता, हे IPL मध्ये 3 खेळाडू जे स्पॉट फिक्सिंग करतात त्यांचं काय होतं ते बघून येतो, म्हणतो पळून जातो घरातनं. तोंड दाखवायला नको वाटणं, स्वतःला कुठेतरी कमी समजणं, म्हणजे इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. ही आत्ताची शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती कळत किंवा नकळत सुद्धा तरुण मनांच्या मध्ये या 2 शक्यता पेरते आहे. न्यूनगंड किंवा मित्रहो दुसरा परिणाम, ज्या मुलामुलीला माहिती असेल मनात कुठेतरी, ते कॉन्शियस पातळीला किंवा सबकॉन्शियस पातळीला, पण त्याला माहिती आहे की मी ही जी तुमची परीक्षा पद्धती आहे, ही जी तुमची शिक्षण पद्धती आहे, जी केवळ मार्कावर व्यक्तीचं स्थान ठरवते आणि टक्क्यांच्या आधारावरच हा जणू टॅलेंटेड आणि बुद्धिमान आहे का नाही, आणि म्हणून ठरवते की याला ह्याचं करिअर चांगलं होणार की नाही. ज्याच्या मनामध्ये हे असतं की हे सगळं नापसंतच आहे, तुम्ही ज्या निकषांवर मला मोजतात ते निकषच मला मान्य नाहीत, मी त्या निकषात बसत नाही, पण म्हणजे सर्वस्व तुम्ही निकष ठरवताय ते नाही आहे, माझ्यात पण टॅलेंट आहे, पण ते वेगळं असेल. तुम्ही टॅलेंट, बुद्धिमत्ता फक्त मोजता आहात टक्क्यांच्या भाषेमध्ये, माझ्याकडचं वेगळं आहे. पण ही शिक्षण, ही परीक्षा पद्धती त्याला रेकग्निशन, मान्यता नाही देत, त्याच्यामध्ये असतो खदखदणारा संताप भरलेला. आपल्याला दिसेल अनेकदा काही मुलं मुली हे विशिष्ट 16, 17, 18, 19 हे जे वय आहे बघावं तेव्हा असे कशावर तरी सतत चिडलेले, सतत अँग्री, आणि त्यांचं कम्युनिकेशन, बोलणं चालणं सुद्धा इतरांशी असं काही छान प्रसन्न हसतमुख, असं कुठेतरी मनात लपलेला संताप, तो व्यक्तिमत्वाला सगळ्या असं बिघडवून ठेवतो. आणि शोध घ्यायला गेलं तर दिसेल की हे कागदावरच्या मार्कांमध्ये कुठेतरी 2-5% कमी, ते 2-5% कमी म्हणजे सुद्धा कोणी पास किंवा नापास या भाषेत 2-5% कमी,
तर कुठे कोणाची मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची ॲडमिशन 1, 2, 3, 4 मार्कांकरता गेलेली असते. बास त्याला वाटतं माझं पण सगळं आयुष्य बिघडलं पुढचं, आसपासच्या सगळ्यांना पण वाटतं सगळं आयुष्य बिघडलं, कारण या ठोकळेबाज समजुतींच्यामुळे. त्या इतक्या आहेत आपल्या मनावर की जणू 10वी नंतर सायन्स, 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स, कारण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजेचं काय ते चांगलं करिअर. एवढ्यावर पण संपत नाही. त्या मेडिकलमध्ये सुद्धा एक उतरंड रचण्यात आलेली आहे. सगळ्यांना प्रवेश MBBSलाच हवा असतो. तो गुणांवर मिळत असेल मेरिट, आनंद आहे. नसेल पेमेंट सीट नावाचा प्रकार आहे. मग डोनेशन्स आहेत, मग मॅनेजमेंट कोटा आहे, मग मागल्या दारांनी का बघा. हे सगळं तिकडं जीव टाकायचं MBBSलाच जाण्यात. पुण्या मुंबईची कॉलेजेस, कारण ती पण मनात कुठेतरी समजूत की जणू MBBSची चांगली कॉलेजेस म्हणजे पुण्या मुंबईतच आहेत. सर्व प्रयत्नांच्या नंतर जर ती मिळाली नाहीत तर मग पळापळ चालू होते की मग कुठे बेळगाव, इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा करत करत शेवटी भिंगरीगाव, बुद्रुक. पण मेडिकलच पाहिजे. ज्या वेळेला हे दिसेल की मेडिकलच्या क्षेत्रामध्ये एवढं सगळं करूनही MBBSला प्रवेश मिळत नाही, मग लोकांचा विचार चालू होतो की मग काही असलं तरी डॉक्टरच व्हायचं आहे. तर मग आता शोधा की होमिओपॅथी, आयुर्वेद, बाराक्षार, फिजिओथेरपी, योग आणि आहार, तो गिरगाव चौपाटीवर जो तेल मालिशवाला घेऊन पोपट बसतो तो सुद्धा. पण डॉक्टरच व्हायचं तर माझ्या मुला किंवा मुलीचं घोडं राजापूरच्या गंगेत नाहीलं समजायचं. तेच इंजिनिअरिंगबद्दल आहे. एक इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा उतरंड असते. सध्या जर चॉईस पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगला जाणाऱ्या बहुतेक सर्वजणांना IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच हवी असते. खरं म्हणजे त्यात काही फार चूक असं नाही बरं का, ही चांगलीच ब्रँच आहे. आणि भारताची सुद्धा भविष्यकाळातली प्रगतीला संगणकाचं ज्ञान सर्वांकडे उत्तम असणं योग्यच आहे. तेव्हा IT ब्रँच चांगलीच. पण सगळ्यांना वाटतं की इंजिनिअरिंगला जाऊन जणू ती ब्रँच मिळाली तरच काय ते आपलं जीवन धन्य. नाही मिळाली मग त्याच्या पाठोपाठ आहे इन्स्ट्रुमेंटेशन, ही एक हायटेक आहे ब्रँच. मग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन करत करत बाकीच्या ब्रँचेस, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. इंजिनिअरिंगच्या शिडीवर सर्वात खालच्या पायरीवर कोण, असं दोघांचं भांडण चालू असतं. ते म्हणजे सिव्हिल आणि मेटॅलर्जी. सिव्हिलवाला मेटॅलर्जीवाल्याला म्हणतोय मी तुझ्या एक पायरीवर आहे, तू खाली, आणि जास्त शहाणपणा करशील तर माझ्या भिंतीत तुला चिणून बांधून काढीन भिंत. मेटॅलर्जीवाला म्हणतोय तू काय मला सांगतो, मी तुझ्यावर आहे, तू माझ्या खाली, तू जास्त शहाणपणा करशील तर माझ्या भट्टीमध्ये टाकून तुला वितळवून टाकीन. म्हणजे इंजिनिअरिंगच्या क्षेत्राची सुद्धा एक उतरंड रचलेली असते. आणि अशा सगळ्यानंतर जर मिळत नसेल मग मान खाली घालून कुठेतरी प्युअर सायन्स म्हणजे BSc बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, आता ब्रँचेसची कार निघालेल्या आहेत. बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स आणि अशा विविध प्रकारच्या. पण सायन्सकडे का जायचं? मेडिकल आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही म्हणून सायन्सकडे जायचं. मग 10वीला सायन्सकडे जाण्यामुळे पण मार्क नसले किंवा 10वीत कळून चुकलेलं असलं की ते सायन्स आपल्या डोक्याला ताप, आपल्याला कापर भरतं, घाम फुटतो, घशाला कोरड पडते, सायन्स आणि मॅथ्स विषय निघाले की, म्हणून आपण आपले कॉमर्सकडे जाऊ, म्हणून कॉमर्सकडे जायचं. मग कॉमर्सला गेले आणि कॉमर्सला जाण्याएवढे जे मार्क मिळाले तर 12वी नंतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आहेत प्रोफेशनल पदव्यांच्या. उदाहरणार्थ चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, ICWA. आता एक नवा आणखी कोर्स चालू झालेला आहे, तो भारताच्या बदलत्या अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा आहे. तो म्हणजे चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट, CFA. हे मुख्यतः आर्थिक जगताचं विश्लेषण, त्यात विशेषतः शेअर बाजार समजणे, असे विविध आहेत. असे मग 12वी नंतर जमतायत का बघायचं. समजा त्याच्या प्रवेश परीक्षा क्लिअर करून नाही मिळाला त्या प्रोफेशनल कोर्सना प्रवेश, मग मान खाली घालून कॉमर्स पूर्ण करायचं आणि त्यानंतर पुन्हा मग कुठे MBA म्हणजे मॅनेजमेंट किंवा पुन्हा CA, CS, ICWA, CFA असा सगळा रस्ता. पण मग 10वीला कॉमर्सला जाण्याएवढे मार्क नसले मग मान खाली घालून आर्ट्स. आर्ट्सबद्दल समजूत आहे की ज्यांना दुसरं काही जमत नाही त्यांनी आर्ट्सकडे जा. किती चुकीच्या समजूत आहेत. तुम्हाला मी सहज जाता जाता 2 गोष्टींची आठवण करून देतो. समजा एखाद्या घरामध्ये चांगले 90-92% मिळालेला मुलगा असेल आणि तो म्हणाला
की मला सायन्स किंवा मेडिकल इंजिनिअरिंगमधलं करिअर करायचं नाही आहे, मला कोणी म्हणेल अभिनय, कला किंवा अगदी UPSC द्यायची आहे आणि त्याच्यासाठी मला आर्ट्स, मला समजा इतिहास, राज्यशास्त्र विषय घेऊन पदवी मिळवायची आहे, घरामध्ये तमाशा होईल. सगळे आई वडील, नातेवाईक, काका काकून सकट म्हणतील, तुला अवदसा कुठनं आठवली, एवढे 90-92% मिळाले, जा नीट सायन्सला. काहीतरी ती धर्माधिकाऱ्यांची आकाशवाणीवरची भाषणं ऐकली असतील, त्या धर्माधिकारीला नाही काय कळत, चांगला स्वतः IAS होता, तिथं काम करायचं ते दिलं सोडून, आता आमच्या मुलांना बिघडवत बसलेला आहे. मुलगा जर म्हणायला लागला की मेडिकल इंजिनिअरिंगला न जाता मला आर्ट्स किंवा कॉमर्सला जायचं आहे, त्याचं बस जिणं नको करून सोडतील त्याचं. कारण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजेचं काय ते जणू चांगलं करिअर. पण आता क्षणभर मनाशी प्रामाणिकपणे विचार करा, घरामध्ये 90-92% मिळवलेली जर असंच मुलगी म्हणायला लागली की आई बाबा मला सायन्सला जायचं नाही, मला आर्ट्सला जायचं आहे, एखाद दुसऱ्या वेळा तिला सांगण्याचा प्रयत्न होईल की अगं सगळेजण जीव टाकत असतात मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळावा म्हणून, तुला चांगलं मिळाले, तू काय सोडून द्यायला निघाली येते. ती जर तरी म्हणाली की नाही मला आर्ट्सलाच जायचं आहे, तर मग घरचे म्हणतील बरं ठीक आहे. का हो मित्र हो, जरा विचार करा की शांतपणे. कारण मनामध्ये कुठेतरी आपल्या देशात, समाजामध्ये ही समजूत आहेच की शेवटी मुलगी म्हणजे परक्याच्या घरची संपत्ती. आणि महात्मा फुलेंपासून कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत आणि पुढे सुद्धा शिक्षणाचा प्रसार चालू आहे, म्हणून निदान मुलींना शिक्षण घेता येतं. नाही तर कुठेतरी मुलींनी शिकून काय करायचं हेही कातडीखाली आहेच. पण या थोर स्त्री पुरुषांच्या कार्यामुळे आता मुली शिकायला लागल्या, मग न कळत कुठेतरी मनात रुजलेलं अजून गेलेलं नाही आहे की मग शेवटी मुलीची जात आहे. एका विशिष्ट वयामध्ये तिचं लग्न होणारे, परक्याच्या घरची संपत्ती आहे, तिला काय चालता आलं, चष्मा नसला, चहा पोहे करता आले आणि शक्यतो कुंडलीमध्ये मंगळ नसला, बास झालं, पुष्कळ झालं, मग तू काय जा आर्ट्सला. म्हणजे असं एक आर्ट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन. दुसरं काही जमलं नाही तर आर्ट्सला जायचं. तुम्हाला असंही दिसून येईल की तुमच्या माझ्या या देशामध्ये शिक्षक कोण होता तो सध्या, तर अनेक उत्तम पर्याय अपवाद जर सोडले तर आपल्याला दिसेल की ज्यांना दुसरं काही जमत नाही ते D.Ed किंवा B.Edकडे जातात आणि मग म्हणतात की आधी शिक्षक होतो. मागायची नसेल भीक तर मास्तर की शिक, अशी आपली मराठीतली म्हण पण होऊन बसली. खरं म्हणजे शिक्षकाचं समाजातलं स्थान आहे सर्वोच्च. पण केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता, त्यातही मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर. आणि मग असं घरंगळत जाणार असं करिअर घडवत मला वाटत आलेलं आहे की आपण तरुण पिढीच्या जीवनाचं करून ठेवलंय सोरट. माझं लहानपण पुण्याच्या कसबा पेठेत गेलं. दिवाळीचे दिवस आले की आम्ही सोरट खेळायचो. असा आपल्याकडे उतरत येणारा तिरका पाट, त्याला चारी बाजूनी पट्टी लाकडाची ठोकून तो पाट असा बंदिस्त केलेला, पाटावर खिळे वेगवेगळ्या आकाराचे ठोकून त्रिकोण, गोल, चौकोन असे आकार की ज्यांना वरच्या बाजूनी फक्त एक गोटी आतमध्ये येईल एवढी जागा सोडलेली. पाटाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक बॉक्स केलेली असते, तिला स्प्रिंग लावून पिस्टन लावलेला. बॉक्समध्ये गोट्या टाकायच्या आणि पिस्टन ओढायचा आणि सोडला की असा तो पाटावर उधळतात गोट्या आणि मग खाली घरंगळत येताना त्रिकोण, चौकोन, गोल कुठे त्यांना जागा एकच गोटी आत जाणार मिळते का, नाही तर सगळ्या गोट्या तळाशी येऊन बसणार. 10वी-12वीचे निकाल लागतात तेव्हा दरवर्षी माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो हा सोरटचा पाठ की निकाल लागला, गोट्या उधळल्या सगळ्या, कुठे प्रवेश मिळतोय, मेडिकल, इंजिनिअरिंग, मग सायन्स, मग कॉमर्स करत घरंगळत गोट्या तळाशी येऊन बसतात, त्याला म्हणायचं आर्ट्स. सगळ्या चुकीच्या समजुती. आपण तरुणांच्या जीवनाचं करून ठेवलंय सोरट. या सोरटच्या जागी तरुण पिढी ही जिंकणारी कशी घडायची हे आपलं करिअर घडवण्याचं सूत्र, ते समजावून घ्यायला भेटूयात आता सोमवारी 9:10 याच वेळी याच जागी. मला वाटतं तुम्हाला आता लक्षात आहे की माझ्या तुम्हाला आत्ता आणि कायमच शुभेच्छा आहेत.
चाणक्य मंडल परिवार. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार. प्रशासन हे देशसेवेचं साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी UPSC MPSC चे मार्गदर्शन. प्रवेश परीक्षा दिनांक 2 जून रोजी. संपर्क चाणक्य मंडल परिवार, पुणे. दूरध्वनी 020-2433-8542 आणि 2432-1177. चाणक्य मंडल परिवार. करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार.